की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण राज्यात झंझावाती दौरे सुरू आहेत। आज ते संभाजीनगरला आत्ता आहेत। इथून आम्ही आता सिंदखेड राजा, मेहकर हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात जाऊ। उद्या आम्ही कोल्हापूरला आमचा आगमन आहे उद्धवजींचं, आणि कोल्हापूरला उतरल्यावर आम्ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना भेटण्यासाठी जाणार आहोत। ही सदिच्छा भेट आहे। शाहू महाराजांना आम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत। शाहू महाराजांनी कोल्हापूरमधून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली, मान्यता दिली। कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची आहे। इथे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत। 30 वर्ष ती जागा शिवसेना लढते आहे। पण श्रीमंत छत्रपतींनी, शाहूजींनी, महाराजांनी ती जागा लढण्याचं एक इच्छा व्यक्त केल्यामुळे आम्ही त्यांचा सन्मान राखतो आणि मग त्यांना आम्ही पाठिंबा देऊ पूर्णपणे। तन मन धन जे काय आमचं असेल ते आम्ही अर्पण करू। आणि म्हणून उद्या कोल्हापूरला उतरून आम्ही थेट छत्रपतींना भेटण्यासाठी, म्हणजे मोठ्या महाराजांना भेटण्यासाठी, शाहूजींना भेटण्यासाठी पॅलेसवर जाऊ। तिथून आम्ही सांगलीकडे रवाना होऊ। सांगलीमध्ये वसंतदादा पाटील यांच्या स्मारकावर आमचं जाण्याचा कार्यक्रम ठरला आहे। स्मारकावर जाऊ, वसंतदादांना श्रद्धांजली अर्पण करू आणि मग मिरजेला सभा आहे संध्याकाळी। पुढचे दौरे येतील, मग परभणी आहे, परत विदर्भ आहे, जळगाव आहे, असे हे सगळे दौरे सुरूच आहेत। निवडणुकींच्या घोषणा होण्याआधीपासून हे दौरे सुरू आहेत। आम्ही थांबलेलो नाही। त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्या संयुक्त सभा होती महाविकास आघाडीच्या, आणि त्या संदर्भात उद्या माननीय शरद पवार साहेबांच्या निवासस्थानी बैठक आहे पुढला कार्यक्रम आखण्यासाठी। आम्ही सगळे तिथे जमतो सकाळी आणि मग पुढल्या कामाला लागू। आता आपण ते म्हणताय की याद्या कधी येणार, यादीमुळे का आमच्या निवडणूक काढलेल्या नाहीत ना। महाराष्ट्रामधल्या 48 जागा महाविकास आघाडी लढते। आमची भूमिका आहे की त्याच्यामध्ये वंचित बहुजन विकास आघाडीनं सहभागी व्हावं। आमची भूमिका आहे त्याच्यामध्ये राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेनं सहभागी व्हावं, ही आमची भूमिका आहे। आणि त्या संदर्भात आम्ही अत्यंत सकारात्मक चर्चाही केलेली आहे आणि येत्या 1-2 दिवसात त्या संदर्भात निर्णय घेतले जातील। कोणाचाही इथे आडमोठेपणा नाही, सगळं गुण्यागोविंदानं सुरू आहे। मोठ्या महाराजांना पाठिंबा देणारे ते अपक्ष लढले तरी किंवा तुमच्या ते अपक्ष लढणार नाही, ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील। आम्ही महाराजांच्या इच्छेचा सन्मान करू, ते आमच्यासाठी आदरणीय आहेत। आणि म्हणूनच उद्या माननीय उद्धवजी कोल्हापूरला उतरल्यावर आम्ही सगळे महाराजांच्या भेटीसाठी जातो। थोडक्यात शिवसेनेचे उमेदवार असतील? नाही, मी असं म्हणणार नाही। ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्याकडे जाऊन आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ, त्यांचे आशीर्वादही घेऊ। सोबत राहू असं तुम्ही म्हणताय, मात्र काल प्रकाश आंबेडकर म्हणाले की वंचित आता सोबत राहील याची शक्यता नाही। काँग्रेसने त्यांच्या वाट्याच्या 7 जागा, बघा असं काय, मला आता काँग्रेसनं 7 जागा त्यांच्याकडे पाठवल्या, मग उरलेल्या ज्या काँग्रेसच्या जागांवरती वंचित उमेदवार उभा करून त्यांना पाडणार का? असे अनेक गुंते प्रकाशजीने कधी असे कोडी टाकतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिडल्स इन रामायण नावाचा एक ग्रंथ लिहिला होता, कोडी, तसं हे रिडल्स इन पॉलिटिक्स आहे। पण आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांचा सन्मान, बाळासाहेबांचा कायम सन्मान केला आहे, यापुढे करत राहू। आमच्यामध्ये
हुकुमशाही विरुद्ध लढण्याची एकवाक्यता आहे. संविधान रक्षणासाठी आम्ही एकत्र यायचं ठरवलं आहे. ज्या पद्धतीनं देशात संविधानाची रोज हत्या होते आहे, मला असं वाटत नाही की माननीय बाळासाहेब आंबेडकर हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संविधानाची हत्या करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहतील. ठीक आहे, आम्ही 4 जागांचा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला. उद्या आम्ही पवार साहेबांबरोबर बसतो आहोत. काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले तिकडे येत आहेत. आम्ही सगळे असू, आम्ही त्याच्यावर पुन्हा एकदा चर्चा करू. कोणताही प्रस्ताव अंतिम नसतो. राजकारणात प्रस्तावावरती चर्चा होत असते. काल तुम्ही एक व्यंग्यचित्र ट्विट केलं होतं आणि आतापर्यंतचं आवडलेलं सगळ्यात चांगलं असं काहीसं सांगितलं होतं आणि काल त्या बैठकाही झाल्या दिल्लीमध्ये, संध्याकाळी ते परतही आले. कसं वाटतं या सगळ्या? कोणतं व्यंग्यचित्र आहे? तुम्ही जरा खुलासा केला तर बरं होईल. राज ठाकरे ठाकरेंचं काल व्यंग्यचित्र. दिल्लीमध्ये भेट झाली. तुम्ही म्हटलात काल की रात्री नाही तर सकाळी झाली, पण ती सकाळी भेट झाली आहे आणि एक ठाकरे भेटतात म्हणजे महायुतीला या ठिकाणी नवीन साथीदार म्हणून भेटतात. मला त्याच्याविषयी माहीत नाही, पण राज ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार आहेत, उत्तम कलाकार आहेत आणि आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे. त्यांच्या मनातल्या संवेदना आणि खंत या इतर कोणापेक्षा मला जास्त माहीत असतात. या देशाचा स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक हे मोदी आणि शहांच्या हातून कसं फासावर लटकवलं जात आहे, अशा प्रकारचं एक उत्तम व्यंगचित्र त्यांनी मधल्या काळात काढलं होतं आणि ते मला खूप आवडलं होतं. मी यात राजकारण पाहत नाही. त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या होत्या त्या देशाच्या भावना होत्या, महाराष्ट्राच्या भावना होत्या. त्याच्यामुळे काल जर त्यांची भेट झाली असेल तर नक्कीच त्या संदर्भात त्यांनी तिथे चर्चा केली असेल. तुमच्या त्या जुने व्यंगचित्रात व्हिडिओ आपण लावणार मनसेकडून का? तुमचे जुने व्हिडिओ दाखवले जात आहेत. मला ते मोदींचं कौतुक करतात. दुसरं असं आहे की अनेकदा पुलवामा संदर्भात आपण विचार करतो, बोलतो, आपली खदखद व्यक्त करतो. श्री राज ठाकरे यांनी एका भाषणामध्ये पुलवामा हत्येमागचं रहस्य उघड केलं होतं. त्यात ते असं म्हणतात, माझ्याकडे आहे ते, की पुलवामा हत्याकांडाच्या आधी हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची बँकॉक येथे एक गुप्त भेट झाली होती आणि त्या गुप्त भेटीनंतर पुलवामा हत्याकांड घडलं का, असा त्यांना प्रश्न पडला होता. मला असं वाटतं की कालच्या भेटीनंतर त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर अमित शहानी दिलं असेल. संभाजीनगर लोकसभा आपले बालेकिल्ला आहे शिवसेनेचा. असं असताना सुद्धा इथे 2 इच्छुक उमेदवारांमध्ये वाद आहे, त्याचा विरोधकांना फायदा होतोय. मला असं वाटतं की संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात कोणताही वाद नाही. इच्छा व्यक्त करणं निवडणूक लढण्याची कुठेही हा काही अपराध नाही. राजकारणामध्ये राजकीय कार्यकर्ते काम करताना विधानसभा, जिल्हा परिषद, महानगरपालिका, लोकसभा प्रत्येकाला लढण्याची इच्छा होते त्या त्या स्तरावरती. आणि शिवसेना ज्या जागा लढवते तिथे एकापेक्षा जास्त उमेदवार आहेत, फक्त संभाजीनगर नाही. हाच प्रश्न मी इतर मतदारसंघात जातो तेव्हा तिकडले पत्रकार विचारतात. इथे 4 उमेदवार आहेत, इथे 5 उमेदवार आहेत. काल आम्ही हिंगोली मतदारसंघात होतो तेव्हा हिंगोलीत व्यासपीठावरच 4 इच्छुक उमेदवार होते आणि प्रत्येकजण सांगत होता आम्ही 4 जण इच्छुक आहोत, आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही काम करू. संभाजीनगरमध्ये सुद्धा वर्षानुवर्ष हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला. 5 वर्षापूर्वी अपघातानं इथे शिवसेनेचा पराभव झाला, पण या निवडणुकीत असा कोणताही अपघात होणार नाही. दोनच इथे प्रमुख नेते आहेत तुमचे. मला चंद्रकांत खैरे हे डावलण्याचा प्रयत्न करतात असं थेट बोलले, त्याच्यामुळे त्या दोघांमध्ये वाद. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये कोणताही वाद नाही. आम्ही सगळे एकत्र असतो. अंबादास दानवे यांच्याकडे शिवसेनेच्या वाट्याला सध्या असलेलं सगळ्यात महत्त्वाचं पद त्यांच्याकडे आहे, विरोधी पक्षनेतेपद. आणि त्या माध्यमातून ते शासनाचे धिंडवडे काढतायत,
आणि शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न करतायत. संजय शिरसाट म्हणतात राजकीय भूकंप होईल, दानवे सुद्धा आमच्याकडे येऊ शकतात. भूकंप झाल्यावरती मला प्रश्न विचारा. ठीक आहे. जालना जिल्हा हा काही शिवसैनिकांचं तुम्ही म्हणताय तुम्ही राज ठाकरेंच्या या सगळ्या वक्तव्यांची आठवण करून दिली. आज मनसेने तुमचे काही जुने व्हिडिओ सोशल माध्यमावर टाकलेले आहे, समाज माध्यमांवर, आणि त्यात तुम्ही मोदींचं, अमित शहांचं, योगींचं कसं कौतुक करताय. 25 वर्ष आम्ही एकत्र होतो, हे लपून राहिलेलं नाही. 25 वर्षानंतर जो पक्ष विभक्त होतो त्याच्या मागे व्यक्तिगत कारणं नसतात, तर राष्ट्राची आणि महाराष्ट्राची कारणं आहेत. आज ज्या प्रकारे मोदी शहांचा भारतीय जनता पक्ष, मोदी शहांचं राजकारण, मोदी शहांची व्यापारी वृत्ती मुंबई आणि महाराष्ट्राला लुटून महाराष्ट्राला कंगाल करण्यासाठी बरं का एकही संधी सोडत नाही, अशा वेळेला कोणताही महाराष्ट्र अभिमानी माणूस त्यांच्याबरोबर जाणार नाही. दुसरं असं आहे की अनेकदा राष्ट्रहितासाठी अनेकांनी अनेक भूमिका बदललेल्या आहेत. मी इन द इंटरेस्ट ऑफ नेशन अँड इन द इंटरेस्ट ऑफ महाराष्ट्र आणि मराठी माणूस म्हणतो आहे. अनेकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या काळापासून राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी अनेक प्रमुख लोकांनी आपल्या भूमिकात बदल करून जे राष्ट्राच्या हिताचा आणि राज्याच्या हिताचा आहे त्या भूमिका घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे शिवसेनेनं 25 वर्षानंतर ही भूमिका घेतली असेल तर त्याच्यामध्ये देशाचं आणि राज्याचं हित असं मी मानतो. महादेव जानकर